नवरात्रीचा महोत्सव काही दिवसांवर आलेला आहे. अर्थात सगळ्यात जास्त चर्चा सुरू होते ती नवरात्रीत मुंबईमध्ये दांडियाची. दांडियाची क्रेज फक्त गुजराती कम्युनिटीपर्यंत मर्यादित न राहता ती मराठी कम्युनिटीमध्ये सुद्धा वाढलेली आहे. आणि मराठी दांडिया हा एक संकल्पना भाजपाच्या वतीने मुंबईमध्ये केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकर्षणाचं केंद्र राहिलं ते अवधूत गुप्ते. अवधूत गुप्तेजी, मराठी दांडिया हा कन्सेप्ट वारंवार गेल्या काही 4 वर्ष रुजवला जातो आणि आता तो अधिक प्रतिसाद देताना दिसून येतो आहे. मराठी दांडियाला यावेळेस खासियत काय असेल? यावर्षी सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे ज्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे की ते मैदान कमी पडायला लागलं काळा चौकीचं. म्हणून आता आम्ही थोडंसं शिफ्ट होऊन कन्नमवार नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज मैदान इथे आम्ही करणार आहोत, विक्रोळी. आणि इथे त्यामुळे अधिक मोठं ऑडियन्स मिळू शकणार आहे. तिथे खूप कंजेस्टेड व्हायचं, लोकांना नाचता पण यायचं नाही, तर आता त्यांना नाचता येणार आहे. स्टेज मोठं असेल त्यामुळे अजून मला काही म्युझिशियन्स ॲड करता येणार आहेत आणि नवीन नवीन गाण्यांचा अंतर्भाव आहे. ह्या वर्षात मराठी आणि इतर देखील, गुजराती म्हणा किंवा काही भाषांमधली, हिंदी, अशा अनेक भाषांमधली खूप छान छान गाणी हिट झाली आहेत, ज्याचा थोडासा अंतर्भाव मराठीचा मेन आणि बाकीच्या पण काही गाण्यांचा अंतर्भाव असणार आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या ऑडियन्सला मजा येणार. यापूर्वी आपण पाहत होतो की दांडिया ही जी संकल्पना आहे ती गुजराती कम्युनिटीमध्ये किंवा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, गुजरातमध्ये होती आणि अर्थात गुजरात समुदाय मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे मुंबईमध्ये. पण तुम्ही केलेल्या 4-5 वर्षापूर्वीच्या बदलांपासून कशा स्वरूपाचा हा प्रतिसाद मिळत गेला आणि तो बदल कशा स्वरूपात करावा लागला? कसं आहे की आपल्या ब्रीदवाक्यामध्येच मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं जे सांगितलेलं आहे, त्यामध्ये वाढवावा म्हणजे काय हे प्रत्येकाने आपली त्या संज्ञेचा अर्थ घेणं गरजेचं आहे. त्या व्याख्येचा अर्थ स्वतःच्या विचारांनी घेण्याचं महत्त्व आहे. मी स्वतः त्याचा अर्थ असा घेतो की काही सूर काही ताल बाहेर जावेत आणि काही सूर तर काही ताल बाहेर न यावेत देखील. आपण आपण बघितलेल्या ढोल ताशाच्या गजरावरती गुजराती माणूस विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठलावर नाचताना बघून आपल्याला जो अभिमान वाटतो, तर त्यांचे जे काही ताल आहेत, ज्याला आपण गरबा म्हणतो किंवा दांडिया म्हणतो, त्या तालांवरती ज्यावेळेला आम्ही मराठी गाणी सादर करतो त्यावेळेला ते इतर भाषिक लोकांना, गुजराती लोकांना तर आवडतंच, परंतु मराठी माणसाला देखील ते एक नवीन म्युझिक म्हणून त्याचे एक व्युत्पत्ती होते, एक नवीन म्युझिक ऐकायला मिळतं. आणि जे आम्ही अदरवाईज वर्षभर आम्ही ती गाणी आपल्या ओरिजिनल तालामध्ये गातो, दांडियामध्ये मात्र आम्ही ती गाणी दांडियाच्या तालावर गातो. त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि मग त्यावेळेला लोक ज्यावेळेला समोर नाचतात त्याचा एक वेगळाच आनंद असतो, कलाकार म्हणून, गायक म्हणून. अवधूतजी, तुमचा कोणता झेंडा हाती घेऊ हा खूप गाजलेला विषय होता. आत्ता मराठी माणसाचे इथे 2 ठाकरे एकत्रित हा विषय खूप चर्चेचा आहे आणि तुम्ही घेतलेला चित्रपटातली तो स्टँड आणि त्यानंतर सुद्धा झालेला वाद आणि आता परत हे 2 बंधू एकत्रित येत आहेत. हो, नाही तुम्ही बघाल तर ते गेल्या 20 वर्षामध्ये देखील ज्या घटना काही जर का ह्या जवळपासच्या घडल्या तर ट्विटरवरती किंवा एक्सवरती आता किंवा फेसबुकवरती लगेच मला टॅग करून लोक, अवधूत आता झेंडा 2ची वेळ आलेली आहे, झेंडा 2ची वेळ असे सुरू होतं. तर मध्ये पण मी काही फोटो टाकले त्याच्यावरती लगेच अवधूत झेंडा 2 आला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसा भरपूर पब्लिक डिमांड आहे खरा. आणि मला देखील दिग्दर्शक म्हणून खूप प्रेरणादायी आहे सिच्युएशन की जिथे आपण हे करायला हरकत नाही, झेंडा 2चा विचार करायला हरकत नाही. मराठी गुजराती वाद हा मुंबईच्या राजकारणातला काही फार मुद्दा झालेला आहे, पण या दांडियाच्या निमित्तानं दोन्ही कॉम्बिनेशन एकत्रित येते. हो, खूप बरं वाटतं, कारण गुजराती लोक देखील येतात, मराठी येतात आणि ह्या व्यतिरिक्त देखील अनेक लोक, म्हणजे गुजराती मराठी सोडून देखील इतर खूप अन्य भाषिक लोक देखील दांडियाला आपल्या येतात. आणि खरं सांगायचं तर आम्ही प्रत्येकाला खुश करण्यासाठी आम्ही गाणी गाण्याचा प्रयत्न करतो. पण ओव्हरऑल त्यामुळे एकत्रित सूर निर्माण होतो सगळ्या भाषांचा, सगळ्या विचारांचा आणि तो एक सगळ्या सुरावटींचा, त्याची एक मजा वेगळी असते. मी आता 4थं वर्ष आहे, पण मला एक्साइटमेंट इज ॲट द पीक. कधी एकदा मी त्या स्टेजवर जातो आणि परफॉर्म करतो असं झालं आहे मला. धन्यवाद आमच्याबरोबर संवाद केल्याबद्दल. अरुण पेडणेकर, सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.